Hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण न्यूक्लिअर रिएक्टरशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स बघत होतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म होती मॉडरेटर. ओके, मॉडरेटर म्हणजे काय? द मटेरियल विच स्लोज डाऊन फास्ट न्यूट्रॉन्स. ओके, दॅट द मटेरियल विच कन्वर्ट फास्ट न्यूट्रॉन इंटू थर्मल न्यूट्रॉन्स, दॅट इज कॉल्ड ॲज मॉडरेटर. कारण तुम्हाला माहित आहे की न्यूक्लिअर फिजन रिएक्शन ज्यावेळी होते, फिजन रिएक्शन, त्यावेळी काही न्यूट्रॉन्स बाहेर पडतात आणि ते न्यूट्रॉन्स काय करतात, फर्दर युरेनियमच्या न्यूक्लियसचं फिजन घडवून आणतात. परंतु न्यूक्लिअर फिजन झाल्यानंतर जे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात, बरोबर आहे ना, ही प्रोसेस बघा पुन्हा एकदा. समजा हा युरेनियम न्यूक्लियस आहे, याच्यावर एक न्यूट्रॉन इन्सिडेंट केल्यानंतर काय होतं, याच्यामधून ऑन एन एव्हरेज 2.5 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. सपोज 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडले, तर हे जे न्यूट्रॉन असतात ते फास्ट न्यूट्रॉन असतात आणि फास्ट न्यूट्रॉन न्यूक्लिअर रिएक्शन करू शकत नाहीत. तर त्यांचं कन्व्हर्जन काय करावं लागतं, स्लो न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. सो दीज आर द फास्ट न्यूट्रॉन्स. तर मटेरियल विच कन्वर्ट दिस फास्ट न्यूट्रॉन इनटू द स्लो न्यूट्रॉन्स. कारण फास्ट न्यूट्रॉन काय होतात, न्यूक्लिअर रिएक्शन मधून एस्केप होतात. फास्ट न्यूट्रॉन काय होतात, न्यूक्लिअर रिएक्शन घडवू शकत नाही, ते न्यूक्लिअर रिएक्शन मधून एस्केप होतात. त्याच्यामुळे न्यूक्लिअर रिएक्शन बंद पडू शकते. त्याच्यामुळे या फास्ट न्यूट्रॉनचं स्लो न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्जन आवश्यक आहे. आणि या फास्ट न्यूट्रॉनचं स्लो न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्जन कोण करतं, मॉडरेटर करतं. आणि फास्ट न्यूट्रॉनचं स्लो न्यूट्रॉन झाल्यानंतरच, ओके, स्लो न्यूट्रॉन म्हणजे त्यालाच दुसरं नाव काय आहे, थर्मल न्यूट्रॉन्स. थर्मल न्यूट्रॉन झाल्यानंतरच ते काय होऊ शकतात, बाकीच्या युरेनियम न्यूक्लियसवर आदळून त्याचं न्यूक्लिअर फिजन घडवू शकतात. आणि अशा प्रकारे न्यूक्लिअर रिएक्शन कंटिन्यू पुढं, म्हणजे कंटिन्युअसली पुढे चालू राहील. So this is the function of the moderator. Moderator is the material which is placed inside that nuclear fission process, okay, which convert the fast neutron to the slow neutron. तर याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये मॉडरेटर म्हणून काय यूज केलं जातं, जनरली हेवी वॉटर किंवा ग्राफाईट हे मॉडरेटर म्हणून वापरले जातात. तर हे हेवी वॉटर किंवा ग्राफाईट काय करतं, त्यांची कायनेटिक एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. आणि कायनेटिक एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होणार आहे, फास्ट न्यूट्रॉन्स आर कन्वर्टेड टू द स्लो न्यूट्रॉन. म्हणजे या प्रोसेसमध्ये हेवी वॉटर आणि ग्राफाईटचं टेम्परेचर वाढतं आणि ते टेम्परेचर जे आहे ते आपण स्टीम प्रोडक्शनसाठी वापरू शकतो. सेकंड आहे फिजन रिएक्शन से रिलेटेड नेक्स्ट इंपॉर्टंट टर्म आहे, दॅट इज कंट्रोल रॉड्स. कंट्रोल रॉड्स. आता बघा, एका युरेनियम वर एक न्यूट्रॉन इन्सिडेंट केल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात, बरोबर, 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. हे 3 न्यूट्रॉन परत 3 युरेनियमचं फिजन घडवू शकतात. 3 युरेनियमचं फिजन झालं की त्याच्यामुळे काय होणार आहे, ही प्रोसेस या पद्धतीने असणार आहे. वन्स अगेन देखील बघा, 1 न्यूट्रॉन इन्सिडेंट ऑन 1 युरेनियम. फॉर एक्झाम्पल, सपोज 3 न्यूट्रॉन्स आर इमिटेड, परंतु ऑन एन एव्हरेज किती इमिट होतात, 2.5. हे 3 न्यूट्रॉन परत कुणावर इन्सिडेंट होतात, 3 युरेनियमवर इन्सिडेंट होतात. 3 युरेनियमवर इन्सिडेंट झाल्यानंतर परत काय होणार आहे, 3 न्यूट्रॉन बाहेर पडणार प्रत्येक युरेनियम मधून. आणि अशा प्रकारे विदिन अ शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम काय होणार आहे, अशा प्रकारे हे मल्टिप्लाय, न्यूट्रॉनची संख्या, सुरुवातीला एकच न्यूट्रॉन होता, नंतर 3 होणार, त्याच्यानंतर 9 होणार, त्याच्यानंतर 27 होणार, त्याच्यानंतर 81 होणार आहे. तर अशा प्रकारे न्यूट्रॉनची संख्या ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये वाढते आणि त्याच्यामुळं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर फिजन रिएक्शन्स होतात. म्हणजे विदिन अ व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम सगळं जे युरेनियम मटेरियल जे आहे, सगळे युरेनियम न्यूक्लियाय जे आहे त्यांचं फिजन होतं. ओके, अँड विदिन अ व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी, व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम मध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. आणि हे असं कशामध्ये होतं, दिस हॅपन्स इन, दिस इज कॉल्ड एज अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन. याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या कंट्रोल केली जात नाही, त्याच्यामुळं रेट ऑफ फिजन कंट्रोल होत नाही. ओके, आणि त्याच्यामुळे काय म्हटलं जातं, याला अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन म्हणायचं, अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन. आणि ही प्रोसेस कुठं होते, ऍटम बॉम्ब मध्ये होते.
ठीक आहे. आता याच्यामध्ये बाहेर पडणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या जर कंट्रोल करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं, कंट्रोल रॉड्स वापरलं जातं. कारण न्यूट्रॉनची संख्या जर कंट्रोल केली तर फ्युजन रेट कंट्रोल होईल आणि एका सर्टन स्टेडी रेटनं काय होईल, एनर्जी प्रोड्यूस होईल. म्हणजे सडनली सगळं फ्युजन होणार नाही, स्लोली एका सर्टन रेटनं काय होणार आहे, फ्युजन प्रोसेस होणार आणि एका सर्टन रेटनं एनर्जी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मग त्याच्यासाठी म्हणजे सर्टन रेटनं आपल्याला एनर्जी मिळवायची असेल, फ्युजन रेट कंट्रोल करायचा असेल, म्हणजे कंट्रोल्ड चेन रिॲक्शन जर प्रोड्यूस करायची असेल तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, न्यूट्रॉनची संख्या कंट्रोल करणं, बाहेर पडणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या कंट्रोल करणं. आणि ते कंट्रोल करायचं काम कोण करतं, कंट्रोल रॉड्स करतात. तर कंट्रोल रॉड म्हणजे कुणाचे असतात, जनरली दीज आर रॉड्स ऑफ कॅडमियम कॅडमियम और बोरॉनचे रॉड असतात. cadmium or boron rod which are kept inserted in this uranium. ओके, कॅडमियम किंवा बोरॉनचे रॉड याच्यामध्ये इन्सर्ट करून ठेवलेले असतात आणि जेवढी कॅडमियम किंवा बोरॉन रॉडची लेंथ जास्त तेवढे जास्त न्यूट्रॉन ऍब्सॉर्ब करतात. ओके, मग तिथं अरेंजमेंट असते की कॅडमियम अँड बोरॉन रॉडची लेंथ काय करायची, किती प्रमाणात त्या युरेनियम मध्ये इन्सर्ट करायची. कॅडमियम किंवा बोरॉन रॉडची लेंथ युरेनियम मध्ये किती अमाऊंट मध्ये, किती लेंथ मध्ये इन्सर्ट करायची याची तिथं अरेंजमेंट असते. ओके, सो एनर्जी थोडीशी जास्त प्रमाणात प्रोड्यूस व्हायला लागली तर कॅडमियम बोरॉन रॉड जास्त प्रमाणात आत इन्सर्ट करायचे. जर एनर्जी कमी 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 प्रोड्यूस व्हायला लागली तर काय करायचे, ते थोडेसे बाहेर रिमूव्ह करायचे. आणि कॅडमियम किंवा बोरॉन रॉडची जी लेंथ आहे ती युरेनियम मध्ये ऍडजस्ट करून ओके नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या कंट्रोल केली जाते. आता कॅडमियम आणि बोरॉन रॉड काय करतात, तर या प्रोड्यूस झालेल्या न्यूट्रॉनला काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. कारण यांचा न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन जो आहे तो मोठा असतो. कॅडमियम आणि बोरॉन या रॉडचा न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन जो आहे म्हणजे न्यूक्लिअर एरिया मोठा असतो, त्याच्यामुळे इझिली ते न्यूट्रॉन जे आहेत त्याच्या न्यूक्लियस मध्ये ऍब्सॉर्ब होतात, कॅडमियम आणि बोरॉनच्या. ठीक आहे. आणि कंट्रोल रॉडच्या साईन काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल 3 न्यूट्रॉन बाहेर पडले, फर्दर रिॲक्शन होण्यासाठी एकच न्यूट्रॉन आवश्यक असेल किंवा 2 न्यूट्रॉन आवश्यक असतील, समजा एक न्यूट्रॉन आवश्यक असेल तर बाकीचे 2 न्यूट्रॉन काय केले जातात, ऍब्सॉर्ब केले जातात. एकच न्यूट्रॉन काय केला जातो, फ्युजन प्रोसेससाठी लेफ्ट केला जातो. त्याच्यामुळं न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस व्यवस्थित घडून येण्यासाठी 2 गोष्टी खूप आवश्यक आहे, एक मॉडरेटर आणि दुसरा आहे कंट्रोल रॉड. लक्षात येत आहे, हे 2 गोष्टी नसतील, मॉडरेटर नसेल तरी देखील न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होणार नाहीये, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस होणार नाही. आणि कंट्रोल रॉड नसतील तर कंट्रोल चेन रिॲक्शन होणार नाहीये. ओके, त्याच्यामुळे या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याचं फंक्शन एमसीक्यू मध्ये काही वेळेला विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज फंक्शन ऑफ मॉडरेटर, what is the function of the control rods. Moderator convert fast neutron to the slow neutron and control rod controls the number of neutrons required for the fission process. कंट्रोल रॉड साठी मेटल काय असतं, कॅडमियम अँड बोरॉन असतं, हे लक्षात घ्या. So this is about the nuclear reactor and nuclear fission process. तर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेसचं पुन्हा एकदा जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया. न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप ऑफ हेवी न्यूक्लियस इंटू 2 लाइटर न्यूक्लियाय आफ्टर बॉम्बार्डमेंट ऑफ एनर्जेटिक पार्टिकल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. बघा पुन्हा एकदा, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस म्हणजे काय, हेवी न्यूक्लियसचं काय केलं जातं, स्प्लिटअप केलं जातं. हेवी न्यूक्लियस स्प्लिटअप होऊन 2 लाईट न्यूक्लियाय प्रोड्यूस होतात. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस असं म्हणायचं. ठीक आहे. हेवी न्यूक्लियसवर एनर्जेटिक पार्टिकल बॉम्बार्ड केल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये 2 लाईट न्यूक्लियाय तयार होतात आणि काही न्यूट्रॉन्स तयार होतात आणि त्याचबरोबर काय सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी याच्यामध्ये रिलीज होते. याला न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस असं म्हणायचं. ओके, न्यूट्रॉनचा मारा करून जर फ्युजन प्रोसेस घडवून आणली तर त्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड फ्युजन असं म्हटलं जातं. फ्युजन प्रोसेससाठी मोस्टली कुठला न्यूक्लियस वापरला जातो, फ्युजन प्रोसेससाठी युरेनियम वापरला जातो. कुठला युरेनियम, युरेनियम 235. युरेनियम 235 हा फ्युजन प्रोसेससाठी फ्युएल म्हणून वापरला जातो. ओके, आणि युरेनियमच्या फ्युजन प्रोसेसचे हे एक्झाम्पल आहेत. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, युरेनियमचे फ्युजन प्रोसेस जे आहे
ती एकाच वेनं होते का? नाही, तर 3 डिफरंट वेनं होते. हे 3 डिफरंट वेनच होऊ शकते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे असा एमसीक्यू आला की फिजन प्रोसेसचे प्रोडक्ट हे नेहमी सेमच असतात का? मी काय सांगतो लक्षात येते का? युरेनियमच्या फिजन प्रोसेसचे जे प्रोडक्ट आहेत ते नेहमी सेमच असतात का? म्हणजे बेरियम आणि क्रिप्टॉन एवढेच असतात का? नाही, तर काही वेळेला बेरियम क्रिप्टॉन प्रोड्यूस होतात. ओके, त्याच्यानंतर एसबी एनबी काही वेळेला प्रोड्यूस होतात किंवा एक्सीएसआर काही वेळेला प्रोड्यूस होतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक युरेनियमच्या फिजन प्रोसेसमध्ये नंबर ऑफ प्रोड्युस्ड न्यूट्रॉन सेमच असतात का? तर सेम असत नाहीत. काही वेळेला 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात, काही वेळेला 4 न्यूट्रॉन बाहेर पडतात, काही वेळेला 2 न्यूट्रॉन बाहेर पडतात. तर इथं लक्षात घ्या, ऑन एन ॲव्हरेज 2.5 न्यूट्रॉन्स काय होतात? इमिट होतात पर रिॲक्शन. काही रिॲक्शन्स जास्त प्रमाणात होतात, काही रिॲक्शन याच्यामधल्या न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन 3 मधल्या काही रिॲक्शन जास्त होतात, काही कमी होतात. त्याच्यामुळे ऑन एन ॲव्हरेज पर फिजन रिॲक्शन किती न्यूट्रॉन्स बाहेर पडतात? 2.5 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. एका फिजन प्रोसेसमध्ये किती एनर्जी लिबरेट होते? तर 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. एका फिजन प्रोसेसमध्ये किती एनर्जी लिबरेट होते? 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, फिजन प्रोसेससाठी फक्त युरेनियमच वापरला जातं असं नाहीये. युरेनियम व्यतिरिक्त काही इतरही न्यूक्लिया आहेत, जसे प्लुटोनियम. ओके, प्लुटोनियम देखील अनेक वेळा जास्त प्रमाणात वापरलं जातं. म्हणजे युरेनियम जर अवेलेबल नसेल तर प्लुटोनियमचा वापर केला जातो. एनर्जी रिलीज्ड पर फिजन इज 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 1 ग्रॅम युरेनियमचं कंप्लीट फिजन झालं तर एनर्जी जनरेट होते 8 × 10⁻10 जूल. ओके, त्याच्यानंतर आपण चेन रिॲक्शन बघितलं. चेन रिॲक्शन म्हणजे काय? एका युरेनियमवर एका न्यूट्रॉनचा मारा केला तर काय होणार आहे? 3 न्यूट्रॉन्स आर इमिटेड. ते 3 न्यूट्रॉन काय होतात? 3 युरेनियमवर इन्सिडेंट होतात. त्याच्यामुळे परत काय होणार आहे? एव्हरी युरेनियम न्यूक्लियस इमिट अगेन 3 न्यूट्रॉन्स. ओके, म्हणजे टोटल 27 न्यूट्रॉन इमिट होणार. ते 27 न्यूट्रॉन परत काय होतात? 27 युरेनियमवर इन्सिडेंट होतात आणि 81 न्यूट्रॉन्स इमिट होतात. ते परत 81 न्यूट्रॉन जे आहेत ते 81 न्यूक्लियसवर इन्सिडेंट होऊन परत काय होणार आहे? 243 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. आणि अशा प्रकारे न्यूट्रॉनची संख्या आणि नंबर ऑफ फिजनची संख्या विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते? वाढत 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 जाते. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज चेन रिॲक्शन. बरोबर ना? चेन रिॲक्शन म्हणजे काय? एका युरेनियमवर सुरुवातीला एका न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर पुढे काय होते? चेन ऑफ रिॲक्शन चालू होते. सेल्फ सस्टेन्ड रिॲक्शन चालू होते. त्याला काय म्हणतो आपण? चेन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, 1 neutron on 1 uranium produce 3 neutron. 3 neutron on 3 uranium produce 9 neutrons. 9 neutron on 9 uranium produces 27 neutrons and so on. This reaction is called as chain reaction. चेन रिॲक्शन दोन प्रकारचे असतात, कंट्रोल चेन रिॲक्शन आणि अनकंट्रोल चेन रिॲक्शन. तर कंट्रोल चेन रिॲक्शन कुठं वापरतात? न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये. न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये कंट्रोल चेन रिॲक्शन घडवून आणतात की ज्याच्यामध्ये रेट ऑफ फिजन काय असतो? कंट्रोल्ड असतो. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे फिजन प्रोसेस घडवतात त्यांची संख्या कंट्रोल असते. ओके, न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर कशासाठी करतो आपण? एनर्जी प्रोडक्शनसाठी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन मोस्टली त्याच्यासाठी. आणि अनकंट्रोल चेन रिॲक्शन ॲटम बॉम्ब किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? न्यूक्लिअर बॉम्ब प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो. आता चेन रिॲक्शन मध्ये दोन महत्वाचे इथे टर्म्स आहेत, मॉडरेटर अँड कंट्रोल रॉड्स. मॉडरेटर काय करतो? फास्ट न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन स्लो न्यूट्रॉन मध्ये करतो, कारण फास्ट न्यूट्रॉन फर्दर न्यूक्लिअर रिॲक्शन करू शकत नाहीत. स्लो न्यूट्रॉन फक्त न्यूक्लिअर रिॲक्शन करू शकतात, म्हणजे न्यूक्लिअर फिजन प्रोसेस करू शकतात. ओके, अँड कंट्रोल रॉड्स काय करतात? न्यूट्रॉन ऍब्सॉर्ब करायचं काम करतात. कंट्रोल रॉड्स आर गोइंग टू ऍब्सॉर्ब द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड हेन्स दे आर गोइंग टू कंट्रोल number of neutrons that which are going to cause the fission process. आता जशी न्यूक्लिअर फिजन प्रोसेस बघितली तशीच आहे न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. ओके, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. आता हे न्यूक्लिअर फ्युजन काय आहे लक्षात घ्या. न्यूक्लिअर फ्युजन, when two light nuclei combine to form heavy nucleus, it is called as nuclear fusion reaction. When
two lighter nuclei combines to form a heavy nucleus is called as nuclear fusion process or just nuclear fusion. Okay, when two light nuclei combine to form a heavy nucleus is called as nuclear fusion process. आता न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस त्या EBNच्या ग्राफ मध्ये न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस कुठं घडते लक्षात घ्या. आपण हा ग्राफ बघितलाय, दॅट इज EBN विथ रिस्पेक्ट टू atomic mass number. The graph is like this. बरोबर. हा मिडल रिजन जो आहे तो काय असतो, जास्त स्टेबल रिजन असतो. बरोबर. याचा जो पुढचा रिजन आहे याच्यामध्ये खूप काय असतात, हेवी न्यूक्लियाय असतात आणि ते हेवी न्यूक्लियाय कसे असतात, अनस्टेबल असतात आणि त्याच्यामुळे ते स्प्लिट अप होतात आणि या रिजन मध्ये जनरली काय होते, फ्युजन प्रोसेस घडते. फ्युजन, हेवी न्यूक्लियाय स्प्लिट अप होतो. आणि बिफोर ॲटॉमिक मास नंबर 30च्या पाठीमागे लाइटर न्यूक्लियाय असतात आणि इथं काय होणार आहे, इथं जे लाइट न्यूक्लियाय आहेत, लाइटर न्यूक्लियाय ते काय होतात, कंबाईन होतात आणि त्याच्यापासून काय होतो, थोडासा हेवियर न्यूक्लियस तयार होतो. तर या प्रोसेसमध्ये काय होते, बाइंडिंग एनर्जी वाढते आणि बाइंडिंग एनर्जी वाढल्यामुळे काय होणार आहे, एनर्जी रिलीज होणार. कारण तुम्हाला माहित आहे एनर्जी कधी रिलीज होते, प्रोडक्टची बाइंडिंग एनर्जी जास्त असली पाहिजे, आणि रिएक्टंटची बाइंडिंग एनर्जी कमी असली पाहिजे. म्हणजे जेव्हा बाइंडिंग एनर्जी वाढणार आहे, हे बघा, हेवी न्यूक्लियसचं कन्व्हर्जन लाईट न्यूक्लियस मध्ये झालं तरी बाइंडिंग एनर्जी काय होते, वाढते. किंवा लाईट न्यूक्लियसचं फ्युजन होऊन एक हेवी न्यूक्लियस तयार झाला तरी देखील बाइंडिंग एनर्जी वाढते आणि त्याच्यामुळे काय होते, एनर्जी रिलीज होते. तर फ्युजन प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते आणि या रिजन मध्ये काय होणार आहे, फ्युजन प्रोसेस घडणार आहे, न्यूक्लिअर फ्युजन. तर न्यूक्लिअर फ्युजन मध्ये काय होतं, टू लाईट न्यूक्लियाय like this. So this is the first nuclei. Okay, this is the second nuclei. They combine together and they form a heavy nuclei. Heavier म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त हेवी असतो तो. One new nuclei is created. That is called as nuclear fusion process. ठीक आहे. आता ही न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस होण्यासाठी कंडिशन्स काय आहेत लक्षात घ्या. कारण दोन न्यूक्लियस फ्यूज होणार आहेत, म्हणजे मर्ज होणार आहेत आणि एक नवीन न्यूक्लियस तयार होणार आहे. फ्युजन प्रोसेसमध्ये काय होणार, दोन छोटे न्यूक्लियस मर्ज होऊन एक मोठा न्यूक्लियस तयार होणार आहे. तर त्याच्यासाठी हे दोन न्यूक्लियस जे आहेत ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यावे लागतील. हे छोटे न्यूक्लियस जे आहेत ते दोन एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यावे लागतील. परंतु इथं प्रॉब्लेम काय आहे, न्यूक्लियस म्हणजे म्हटलं की त्याच्यावर दोघांच्यावरही पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं. ओके, अँड देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग रिपल्शन. म्हणजे डिस्टन्स जसं त्यांच्यामधलं कमी होईल तसं रिपल्शन काय होतं, ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये हे रिपल्शन वाढत जातं. तर या रिपल्शनवर ओव्हरकम होऊन ते एकमेकाला काय व्हायला पाहिजेत, मर्ज व्हायला पाहिजे, टच व्हायला पाहिजेत. लक्षात येत आहे. म्हणजे हे दोन न्यूक्लियस 10⁻⁻15 मीटर डिस्टन्स पेक्षा कमी डिस्टन्स मध्ये एकमेकांच्या जवळ यायला पाहिजेत. आता हे एकमेकांच्या जवळ कसे येऊ शकतात, तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे. समजा हा एक न्यूक्लियस असेल आणि हा एक न्यूक्लियस असेल, तर हे दोन न्यूक्लियस जे आहेत ते व्हेरी हाय कायनेटिक एनर्जीनं एकमेकांच्याकडे प्रोजेक्ट केले पाहिजेत, व्हेरी हाय कायनेटिक एनर्जीनं. बरोबर. आणि एवढी कायनेटिक एनर्जी त्यांच्यामध्ये असली पाहिजे की ते एकमेकांच्या मध्ये काय होतील, पूर्णपणे मर्ज होतील, एकमेकाला टच होतील किंवा त्यांच्यामधलं डिस्टन्स 10⁻⁻15च्या पेक्षा कमी येईल किंवा 10⁻⁻15 व्हायला पाहिजे. कारण दोन न्यूक्लियॉन्स मध्ये अट्रॅक्शन कधी प्रोड्यूस होतं, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कधी क्रिएट होतो. कारण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कधी क्रिएट होणार आहे त्याचं लिमिटेशन आहे. 10⁻⁻15 मीटर एवढं डिस्टन्स दोन न्यूक्लियॉनच्या मध्ये असेल तरच ते एकमेकाला चिकटतात. बरोबर. त्याच्यासाठी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी पाहिजे. आणि कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, टेम्परेचरवर अँड प्रेशरवर डिपेंड असते.
कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड प्रेशर. आणि त्याच्यामुळं न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस जर घडवायची असेल तर प्रेशर लागतं. प्रेशर इज अबाउट 10⁻16 ॲटमॉस्फिअर्स. एवढं व्हेरी हाय प्रेशर लागतं. लक्षात घ्या. आपल्या बॉडीवर सध्या जे प्रेशर आहे ते किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर हे प्रेशर आहे. एअरचं प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर. त्याच्या 16 टाइम्स प्रेशर जे आहे ते करावं लागेल. आणि टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर हे 10⁻7 केल्विन एवढं टेम्परेचर करावं लागणार. 10⁻7 to 10⁻8. 10⁻7 to 10⁻8 केल्विन एवढं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ टेम्परेचर, व्हेरी हाय टेम्परेचर लागणार आहे. तरच काय होऊ शकतं? 2 न्यूक्लियस काय होऊ शकतात? त्यांना सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी मिळू शकते. कारण बेसिकली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला 3/2 kBT. 3/2 kB into T हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे कुठल्याही गॅसचा पार्टिकल आपण जर घेतला, बरोबर, कारण हे न्यूक्लियस म्हणजे काय असणार आहेत? गॅसचेच न्यूक्लियस असणार ना. गॅसच्या ॲटम मध्ये असणारे न्यूक्लियस. गॅसचा जो मॉलिक्यूल असतो, लक्षात घ्या, गॅसचा मॉलिक्यूल हे तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहे. याचं डेरिव्हेशन देखील आहे. लक्षात घ्या की गॅसचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशावर डिपेंड असते? टेम्परेचरवर डिपेंड असते. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल्स डिपेंड्स ऑन दी टेम्परेचर. And kinetic energy of gas molecule is given by formula 3/2 kBT. Kinetic energy of gas molecule is given by formula 3/2 kBT, where kB is a Boltzmann constant, T is the temperature. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं कायनेटिक एनर्जी काय होते? वाढत जाते. ओके. आणि त्याच्यामुळे टेम्परेचर हे कॅल्क्युलेशन केलं तर 10⁻7 to 10⁻8 एवढं टेम्परेचर लागतं. आणि त्या टेम्परेचरला जी काय कायनेटिक एनर्जी मिळणार आहे त्या मॉलिक्यूलला, म्हणजे किंवा त्या ॲटमला, गॅसच्या ॲटमला एवढी कायनेटिक एनर्जी मिळणार की ते ॲटम किंवा त्याचे न्यूक्लियस एकमेकाला कोलाइड होऊ शकतात, टच करू शकतात, मर्ज करू शकतात. आणि त्या ठिकाणी काय होते? न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस घडते. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस घडवायला ओके एक्स्ट्रीम कंडिशन्स लागतात. ओके, व्हेरी हाय प्रेशर अँड व्हेरी हाय टेम्परेचर. न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. आता या ज्या एक्स्ट्रीम कंडिशन्स जे आहेत ते जनरली कुठं असतात? तर या एक्स्ट्रीम कंडिशन या स्टारच्या सेंटरला अवेलेबल असतात. ओके, सो दीज कंडिशन्स आर अवेलेबल at center of a star. ओके, स्टार म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ मास असतं तिथं, त्याच्यामुळे प्रेशर ॲट द सेंटर व्हेरी हाय असतं. आणि त्याचबरोबर टेम्परेचर जे आहे ते 10⁻7 to 10⁻8 केल्विन असतं. ठीक आहे. दीज कंडिशन्स आर अवेलेबल ॲट द सेंटर ऑफ द स्टार. आता कुठलाही स्टार काय असतो? लक्षात घ्या, एव्हरी स्टार इज अ क्लाउड ऑफ ए हायड्रोजन गॅस. खूप मोठा क्लाउड असतो हायड्रोजन गॅसचा. लक्षात घ्या, एव्हरी स्टार इज a huge cloud of hydrogen gas. Hydrogen gas. Okay. Every star is a huge cloud of hydrogen gas. प्रत्येक क्लाउड जो आहे तो का आहे? प्रत्येक स्टार जो आहे तो का आहे? एक खूप मोठा क्लाउड आहे की ज्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोजन गॅस असतो. आणि त्या गॅसचं मास एवढं असतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सेंटरला प्रेशर व्हेरी हाय असतं आणि टेम्परेचर देखील व्हेरी हाय असतं. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस होणार आहे. तर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस कशी होते? साधारणपणे ती जी रिॲक्शन आहे ती या पद्धतीने होणार आहे. तर सुरुवातीला 1H1 आणि 1H1 हाय कायनेटिक एनर्जीमुळे कंबाईन होतात. आणि त्याच्यापासून काय होणार आहे? 1H1 म्हणजे काय? प्रोटॉन. 2 प्रोटॉन जे आहेत ते फ्यूज होऊन, कंबाईन होऊन त्याच्यापासून काय तयार होणार आहे? 1H2 तयार होतं. 1H2 म्हणजे ड्यूटेरियम तयार होतं. ओके,
टू हायड्रोजन ॲटम, न्यूक्लियाय टू हायड्रोजन ॲटम कंबाईन होऊन एक ड्यूटेरॉन तयार होणार. या प्रोसेसमध्ये एक पॉझिट्रॉन तयार होतो बीटा प्लस, आणि त्याचबरोबर सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी इज लिबरेटेड. क्यू व्हॅल्यू एनर्जी इज लिबरेटेड. त्याच्यानंतर हे तयार झालेले ड्यूटेरॉन्स जे आहेत 1H2 प्लस 1H2 हे देखील हाय टेम्परेचरमुळे हाय कायनेटिक एनर्जी मध्ये असतात. ते परत फ्यूज होतात आणि त्याच्यापासून काय होणार आहे 1H2 प्लस 1H2 पासून 1H3 प्लस 1H1 तयार होतं. प्लस सम एनर्जी about 4 mega electron volt energy is liberated in this process. 4 mega electron volt. Okay, and after that 1H finally 1H3 plus 1H2 यांचं कॉम्बिनेशन होऊन फ्युजन होऊन फायनली 2He4 प्लस 1 न्यूट्रॉन प्लस 17.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लिबरेट होते. म्हणजे टोटल एनर्जीचं कॅल्क्युलेशन केलं पर फ्युजन रिएक्शन टोटल एनर्जी 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट तयार होते. 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट per fusion reaction. 21.6. Okay, here neutrinos are also created. Neutrino. So in this way this process is carried out. म्हणजे सडनली इथं म्हणजे थोडक्यात ही जी रिएक्शन जी आहे ती आपण शॉर्ट मध्ये कशी लिहू शकतो. नेट रिझल्ट ऑफ द फ्युजन इज 3 ड्यूटेरॉन कंबाईन होतात and produce 1 helium nucleus. Okay, 1 helium, 1 proton, 1 helium, 1 proton, 1 neutron and 21.6 mega electron volt energy. So this can be asked in the MCQ. न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस मध्ये कुणाचं कॉम्बिनेशन होतं तर 3 ड्यूटेरॉन कंबाईन होतात. लक्षात घ्या 3 ड्यूटेरॉन कुठले आहेत. इथे एक ड्यूटेरॉन आहे, इथे एक ड्यूटेरॉन आहे आणि इथे एक ड्यूटेरॉन आहे. हे 3 ड्यूटेरॉन कंबाईन होतात आणि त्याच्यापासून फायनली ऍक्च्युअली हीच बेसिक रिएक्शन एवढी आहे. ड्यूटेरॉन सुरुवातीला काय होतात, ही जी पहिली रिएक्शन आहे त्याच्यापासून नंबर ऑफ ड्यूटेरॉन्स तयार होतात आणि तिथून पुढे ड्यूटेरॉनचं कॉम्बिनेशन होऊन काय होणार आहे या पद्धतीनं फायनली काय होणार बघा. 3 ड्यूटेरॉन कंबाईन झाले तर 2 हेलियम तयार एक हेलियम तयार होणार. इथे एक प्रोटॉन तयार झालेला आहे, एक न्यूट्रॉन तयार होतो आणि 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी काय होते जनरेट होते पर फ्युजन रिएक्शन. हे लक्षात आलं का बघा. तर याच्यामध्ये ह्या रिएक्शन जे आहे ते पाठ करायची गरज नाही, हे कोण विचारत नाहीये तुम्हाला. याच्यामध्ये विचारलं काय जातं की एका फ्युजन प्रोसेसमध्ये किती एनर्जी जनरेट होते. 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे बघा वन सेकंड रिव्हिजन घेतलं तर एक युरेनियमचं फ्युजन झालं तर किती एनर्जी जनरेट होत होती 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि एक जर फ्युजन झालं तर किती एनर्जी जनरेट होते 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 21.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी जनरेट होते. ठीक आहे. तर समजा तुम्हाला परत असा क्वेश्चन विचारला की विच रिएक्शन इज मोर इफिशियंट. फ्युजन प्रोसेस जास्त इफिशियंट असेल की फ्युजन प्रोसेस मोर इफिशियंट असेल दोघांच्या मध्ये.
ओके, हे जे लिहिलेलं आहे 3 ड्यूटेरॉन 1 हिलियम 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन अँड एनर्जी, हा पार्ट जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. हा महत्वाचा आहे. फ्युजन प्रोसेस आणि फ्युजन प्रोसेस याच्यामध्ये मोर इफिशियंट रिएक्शन कुठली? मोर इफिशियंट न्यूक्लियर रिएक्शन इज फ्युजन. ओके, न्यूक्लियर फ्युजन. कारण हे एका फ्युजनची एनर्जी आहे, एका फ्युजनची, परंतु 1 ग्रॅम फ्युजन झालं आणि 1 ग्रॅम फ्युजन झालं. लक्षात घ्या. हे बघा, इफिशियन्सी कशावर ठरवणार? तेवढंच अमाऊंट ऑफ मटेरियल जर आपण काय केलं, तेवढ्याच अमाऊंट ऑफ मटेरियलचं एकदा फ्युजन करून बघायचं आणि तेवढ्याच अमाऊंट ऑफ मटेरियलचं फ्युजन करून बघितलं तर जास्त एनर्जी कुठं जनरेट होणार आहे? तर फ्युजन प्रोसेसमध्ये जास्त एनर्जी जनरेट होणार. ओके, 1 ग्रॅम युरेनियमचं फ्युजन केलं आणि 1 ग्रॅम हायड्रोजनचं समजा फ्युजन केलं तर जास्त एनर्जी कुठे जनरेट होणार? कुठे जनरेट होईल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, 1 ग्रॅम फ्युजनची एनर्जी किती कशी काढणार? तर 1 ग्रॅम मध्ये किती फ्युजन होणार ते बघावे लागतील. तर 1 डिवायडेड बाय युरेनियम 235 ना, एवढे मोल्स येणार, इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू पर फ्युजन किती होते? 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे कॅल्क्युलेशन केलं की हे येणार आहे 1 ग्रॅम फ्युजनची एनर्जी. तसं 1 ग्रॅम फ्युजनची एनर्जी काय येणार? 1 डिवायडेड बाय ओके हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? हायड्रोजनचा ऍटॉमिक मास नंबर 1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आणि पर फ्युजन रिएक्शन किती तयार होते? 21.6. कुठली एनर्जी जास्त होईल तयार होत आहे असं वाटतं? 1 ग्रॅम मध्ये किती फ्युजन होणार? खूप कमी होणार, कारण 1 डिवायडेड बाय 235 बरोबर आहे ना. आणि 1 ग्रॅम फ्युजन मध्ये जास्त फ्युजन रिएक्शन्स होणार, त्याच्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी कुठे जनरेट होते? 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 1 ग्रॅम युरेनियम जर घेतला तर एनर्जी जास्त हायड्रोजन मध्ये तयार होणार. लक्षात येते ना? हे कॅल्क्युलेशन लक्षात येते का? हे बघा, एक फ्युजन इथं डिवायडेड बाय ऍक्च्युली 2 करायला पाहिजे, डिवायडेड बाय 4 करायला पाहिजे, ऍक्च्युली 4 करायला पाहिजे. ओके, कारण 4 हायड्रोजन, कारण 1 डिवायडेड बाय 1 म्हणजे 1 मोल येणार ना. 1 मोल मध्ये एवढे हायड्रोजन ऍटम्स असणार आहेत. ओके, आणि त्या 4 हायड्रोजन ऍटम कंबाईन झाले की एक हेलियम तयार होतो. त्याच्यामुळे 4 हायड्रोजन ऍटम कंबाईन झाल्यानंतर एवढी एनर्जी तयार होणार. 4 साठी 21.6. तर एवढ्यासाठी किती? तर हे या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल. हे कॅल्क्युलेशन करून बघा. तर याच्यामध्ये काय होते? फ्युजन प्रोसेसमध्ये काय होते? लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होते. 1 ग्रॅम युरेनियम घेतला आणि 1 ग्रॅम हायड्रोजन घेतला तर कम्पॅरेटिव्हली हायड्रोजन मध्ये एनर्जी जास्त जनरेट होते. ओके, आता फ्युजन रिएक्शन लॅब मध्ये देखील घडवून आणू शकतो, लक्षात घ्या. आणि त्याला काय म्हणलं जातं? ती फ्युजन रिएक्शन ऑलरेडी घडवून आणलेली आहे. ओके, आणि त्याच्यापासून एक बॉम्ब देखील तयार केलेला आहे, त्याला फ्युजन बॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्ब असं म्हटलं जातं. हायड्रोजन बॉम्ब. हायड्रोजन बॉम्ब. तर हायड्रोजन बॉम्ब मध्ये काय असणार आहे? अशा प्रकारे केसिंग असणार ज्याच्यामध्ये हाय प्रेशर हायड्रोजन गॅस असणार आणि त्याच्या भोवती काय लावलेलं असतं? एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स लावलेलं असतं. सुरुवातीला एक्सप्लोजिव्ह मटेरियलचं एक्सप्लोजन केल्यानंतर व्हेरी हाय प्रेशर हाय टेम्परेचर तयार होतं आणि ही न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन इथं चालू होते. जे सनच्या सेंटर प्रमाणे इथं कंडिशन्स क्रिएट करून फ्युजन प्रोसेस चालू केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉम्ब. एकदा न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन तयार झाली, एकदा फ्युजन प्रोसेस चालू झाली की ते ऑटोमॅटिकली प्रेशर आणि टेम्परेचर क्रिएट होतं. एक फ्युजन प्रोसेस झाली की ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी तिथं रिलीज होते अँड दॅट एनर्जी इज सफिशियंट टू मेंटेन द कंडिशन. एकदा फ्युजन प्रोसेस चालू झाली की त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण फ्युजन प्रोसेस चालू झाली की एनर्जी रिलीज होणार आणि त्या एनर्जी रिलीजमुळे काय होणार आहे? टेम्परेचर आणि प्रेशर मेंटेन होणार.
त्याच्यासाठी इथं काय असणार, सेंटरला हाय प्रेशर हायड्रोजन असणार. ओके, आणि त्याच्यावरती पूर्णपणे सराउंडिंगला काय काय केलेलं असतं, लार्ज अमाऊंट ऑफ एक्सप्लोजिव्ह मटेरियल लावलेलं असतं, एक्सप्लोजिव्ह. आणि हे एक्सप्लोजिव्ह मटेरियल सुद्धा सुरुवातीला काय केलं जातं, एक्सप्लोड केलं जातं. एक्सप्लोड केल्यानंतर परत हे प्रेशर वाढतं, त्याचबरोबर टेम्परेचर देखील व्हेरी हाय होतं, आणि त्या हाय प्रेशर हाय टेम्परेचरमुळे फ्युजन रिएक्शन चालू होऊ शकते. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉम्ब. So this is about nuclear fusion process and fission process. तर स्टारच्या सेंटरला कुठली रिएक्शन होते, फ्युजन प्रोसेस. युरेनियम रिएक्टर किंवा ॲटम बॉम्ब मध्ये कुठले होणार आहे, दॅट इज न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असला तर विचारा. Now let's solve the checkpoint 13.2 related to this. आता जो आपण पार्ट फ्युजन प्रोसेस, न्यूक्लिअर रिएक्शन प्रोसेस या संदर्भात जो पार्ट बघितलेला आहे त्याच्यास रिलेटेड एक चेक पॉइंट आहे. लेट्स सॉल्व दॅट. ओके, चेक पॉइंट 13.2. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, 1 gram of hydrogen is converted to 0.993 ग्रॅम ऑफ हेलियम. म्हणजे हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, हेलियम मध्ये झालेलं आहे. ओके, फ्युजन प्रोसेस आहे. इन थर्मोन्यूक्लियर रिएक्शन द एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस, एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस किती असेल, हा क्वेश्चन आहे. आता जेवढं लॉस ऑफ मास होतं तेवढंच अमाऊंट ऑफ एनर्जी मध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. तर इथं लॉस ऑफ मास किती झालंय बघा, म्हणजे मास डिफेक्ट किती आहे, डेल्टा एम. मास डिफेक्ट आहे इज इक्वल टू, इनिशियल मास होतं 1 ग्रॅम मायनस 0.993 ग्रॅम. ओके, सो टोटल मास डिफेक्ट येणार आहे 0.007 ग्रॅम. ओके, एवढा लॉस ऑफ मास इथं होणार आहे. ठीक आहे, लक्षात येते ना. आता मास डिफेक्ट नुसार एनर्जी आपण काढू शकतो. मास डिफेक्ट वरून एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. सो 0.007 मीन्स 7 इंटू 10⁻³ लिहू शकतो मी, 7 इंटू 10⁻³. परंतु हे परत ग्रॅम मध्ये, किलोग्रॅम मध्ये करण्यासाठी परत 10⁻³ इंटू सी स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 10⁻16, 9 इंटू 10⁻16. सो आन्सर काय येणार आहे, 63 इंटू 10⁻, किती येणार, 10 जूल. 63 into 10⁻10 joule. That is the answer. So number of options are here. So B option will be the correct option. Number 2. If an electron and positron annihilate, then energy released is. Second question काय दिलंय, electron and positron annihilate झाले, then energy released is. एनर्जी रिलीज इज. ओके, अॅनिहिलेट होणं म्हणजे कंप्लीट मासचं कंप्लीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणं, बरोबर. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन दोघांचं मास तेवढंच असतं, आणि पूर्ण मासचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर किती एनर्जी जनरेट होते रे, 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे पाठच पाहिजे, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास अॅनिहिलेट झालं तर एवढी, आणि पॉझिट्रॉनचं देखील मास तेवढंच असतं, तो पण अॅनिहिलेट झाला तर 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे टोटल जे आहे ते किती एनर्जी जनरेट होणार इथं, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे मध्ये 1.022 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जनरेट होणार आहे. आता ऑप्शन जे आहे ते सगळे ज्यूल मध्ये, तर इलेक्ट्रॉन व्होल्टचं परत ज्यूल मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. सो 1.022 इंटू 10⁻6 मेगा म्हणजे 10⁻6, आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 इंटू 10⁻−19 जूल. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये कन्व्हर्जन करायला. ओके, सो आन्सर फायनली येणार आहे
किती एनर्जी जनरेट होणार आहे हे अप्रॉक्सिमेटली 1 घेऊया. दॅट इज 1.6 into 10⁻⁻13 जूल. दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस. आन्सर इज बी. जर 0.511 व्हॅल्यू जर तुम्हाला पाठ नसेल तर दुसरी पण गोष्ट करू शकताय, m×c² फॉर्म्युला देखील वापरू शकताय. ओके. और एनर्जी रिलीजचा दुसरी मेथड काय असं पण काढू शकताय, डेल्टा m×c² ना. किती मास डिस्ट्रॉय होणार आहे 2 times 9.1 into 10⁻⁻31 एवढं मास डिस्ट्रॉय होणार ना. इलेक्ट्रॉनचं मास आणि पॉझिट्रॉन मास दोघांचा मास ॲनिलेट होणार आहे. ओके. इंटू c², दॅट इज 9 into 10⁻16. हे असं केलं तरी देखील आन्सर तेच येणार आहे. ओके. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. पण ते व्हॅल्यू लक्षात ठेवा. मेगा इलेक्ट्रॉन होल मधले जे व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या पाठ पाहिजेत. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 0.5 एवढं तर लक्षात पाहिजे. 0.5 किंवा 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि 1 AMU म्हणजे किती असतं 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. या व्हॅल्यू खूप महत्वाच्या आहेत. 1 EU म्हणजे 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 AMU मासचं कम्प्लीट ॲनिलेशन झालं तर. Question number 3. Question number 3. The mass defect in particular reaction is, mass defect is directly given. Mass defect किती दिलाय 0.3 gram. Mass defect is given 0.3 gram. The amount of energy liberated in kilowatt hour. तर energy released काढायचा आहे, परंतु कशामध्ये काढायचा आहे इन किलोवॅट अवर. कारण इलेक्ट्रिसिटी मेजरमेंटचं युनिट काय आहे किलोवॅट अवर. ठीक आहे. तर एनर्जी रिलीज अगोदर काढूया. डेल्टा m×c². सो 0.3 ग्रॅम मध्ये ते किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. इंटू 10⁻³ इंटू c² म्हणजे 3 × 10⁸². 3 × 10⁸² म्हणजे किती होणार. c म्हणजे लाईटची वेलॉसिटी ना. 3 × 10⁻² म्हणजे 9 × 10⁻16. ओके. एवढी जूल ऑफ एनर्जी तयार होणार आहे. डेल्टा m×c² ना जे आन्सर येणार ते जूल मध्ये येणार आहे. तेच आता किलोवॅट अवर मध्ये करायचं असेल तर हे 0. हे कॅल्क्युलेशन करतो मी. हे कॅल्क्युलेशन किती येणार 2.7 येणार. इंटू 10⁻³ किती येणार आहे 13 डिवायडेड बाय 3.6 × 10⁻6 ने डिवाइड करावं लागेल. दॅट इज द किलोवॅट अवर. जूल आणि किलोवॅट अवर मधला कन्व्हर्जन फॅक्टर त्याच्यासाठी पाठ पाहिजे. ओके. जूलचं किलोवॅट अवर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 3.6 × 10⁻6 न डिवाइड करावं लागतं. सो 3/4. 3/4 म्हणजे 0.75 इंटू 10⁻. 0.75 इंटू 10⁻, किती येणार बघा हे 7 किलोवॅट अवर. ओके. सो आन्सर इज 7.5 × 10⁻6. दॅट इज द आन्सर.